पाणी आहे का बघ, उचलून उचलून बघ, आहे का पाणी? नारळात पाणी आहे का नाही हलवून बघ म्हणलं तर ही स्वतः खायला त्याच्या वजन एवढा नारळ होता. हे नारळ मांडीहून खाली उतरवलं की असलं चिरका. मला पण माहित होतं ह्याला नारळ आवडतं, मग ह्याला म्हणलं नारळ घेऊन चल, चालत नाही तर पाणी नाही देणार नारळ तर त्याला झापलं नाही म्हणून माझ्याकडे आलं उचलून घेईल म्हणून मी लांब सरलो ती खाली बसून अजून रडायला लागलं. थोड्या वेळ गप बसून तिथं कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या तळ्याची झाली पंक्चर, तीच घरच्या घरी रिपेअर करायला चालू होतं. माझा जरा एक नंबर चान्स होता, पण काय गळ पण नव्हता आणि जाळी पण नव्हती. काय उपयोग झाला नाही एवढ्या खाली पाणी असून. आता औषध काढली फवारण्यासाठी, पण ही काय ट्रॅक्टरवरून खाली उतरणार म्हणून म्हणलं ह्यालाच पहिल्यांदा घालून. जाताना काय नाही, पण येताना कुत्र्यानं जाम गाडी अडवून धरली. कुत्री मागे पळते, ही पुढे पळत आहे. आमच्या खांदी कुत्र्याची स्पर्धा असल्याने पळत होतं पुढे जिंकायसाठी. घरी आलो की डॉक्टर कसं सिरिंज मध्ये थोडं औषध बाहेर सोडून देतं, असं मी ब्लोअर मध्ये सोडून दिलं, फवारा चालू केला. एक वेळ फवारा असतो लाईट आली म्हणून परत मोटर चालू करायला गेलो. मोटर चालू केली, परत जी वारं सुटलं सगळं तोंडावर सगळं औषध यायला लागलं म्हणून तोंड बिंड दाखवून आईला म्हणलं पांढरा कपडा बघून रातचं कोणतं प्यायचं. आग सुटी नाही तर तोंडावर.